एक चूक जर झाली असती तर खूप मोठा नुकसान झाला असता आणि याच कॉन्टॅक्टने माझी जिंदगी बदलली. म्हणतात ना, काही वेळा तुमचं कामच तुमचं कॅपिटल आणि ओळख बनतो. माझ्या बाबतीत पण असंच झाला. जेव्हा मी बारामतीमध्ये काम करत होतो, अजितदादांचा बंगला बनवला, त्यावेळेस तिथल्या लोकांनी माझ्यावरती ट्रस्ट केले आणि त्याच ट्रस्टमुळे मला पुण्याचा आर्किटेक्टचा कॉल आला. संजय, शरद पवार म्युझियम साठी 20 मीटरचा लोटस फ्लॉवर बनवायचा आहे. हेवी डिटेलिंगचं काम आहे, करू शकतो का? आणि मी एकदमच हा म्हणालो की करतो. नंतर मुंबईच्या आर्किटेक्ट बरोबर मीटिंग झाली. त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली डोळ्यात बघून सांगितलं, काही पण जर गडबड झाली तर सगळे डेबिट तुला मारले जाईल. त्यावेळेस प्रेशर खूप होता, पण माझ्या कामावर मला खूप भरोसा होता, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट साईन झाला. मग खरी परीक्षा तेव्हा सुरू झाली, ज्यावेळेस आम्ही 20 मीटरचा लोटस फ्लॉवर बनवायचे होतं. बेस्ट लेझर मशीन शोधली, पुण्याला आलो, मुंबईला गेलो, बेंगलोरला गेलो आणि त्यापैकी जे काही बेस्ट होतं त्यांना आम्ही तो प्रोडक्ट दिलं. एक एक पीस कट केलं, रिफाईन केलं आणि चेक केलं आणि नंतर सगळं मटेरियल बारामतीला घेऊन आलो आणि कामाला सुरुवात केली. प्रत्येक पीसवर लक्ष होतं, प्रत्येक जॉईंटवर लक्ष होतं, कारण की हा फक्त एक स्ट्रक्चर न होता, हे माननीय शरद पवार साहेब यांच्या लेगेसीसाठी होतं. आणि जेव्हा तो लोटस कंप्लीट झाला, तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. काही काम फक्त पैशासाठी नसतं, तेच काम तुमच्या आयुष्याचा एक हिस्सा बनतो आणि हा माझ्यासाठी तसाच काम होता. तुमच्या आयुष्यात पण एक मोमेंट असं असेल ज्याला तुम्ही घाबरून हो म्हणाले असेल, पण त्याचा तुम्हाला कधीच रिग्रेट नाही झाला. तो मोमेंट कमेंट करा, मी नक्की वाचेल.